नमस्कार. रक्षितास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कटाची आमटी बनवणार आहोत. त्यासाठी मी 2-3 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत. पुरण घेतलेलं आहे जे आपण पुरणपोळीसाठी यूज करतो. इथे मी खोबरं चिरून घेतलेलं आहे, मीठ घेतलं आहे, काळा मसाला घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता घेतला आहे, अद्रक आणि लसूण दोन्ही घेतलेलं आहे आणि तेल घेतलं आहे. तर आपण कृतीला सुरुवात करणार आहोत. तर आपण कढईमध्ये आधी खोबरं भाजून घेणार आहोत लालसर. तर तुम्ही पाहू शकता आपलं लालसर खोबरं भाजून तयार आहे. तर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. आता आपलं खोबरं काढून झालं आहे. त्यामध्ये मी कांदा भाजून घेते आहे. हा पण आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे. भाजण्यासाठी त्यामध्ये मी तेल टाकते. कांदा लवकर भाजण्यासाठी मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. मी मोठा गॅस करून घेते जेणेकरून कांदा पटकन भाजेल. आता आपला कांदा लालसर भाजलेला आहे. तर मी आता गॅस बंद करून घेते. मी आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये भाजलेलं खोबरं टाकते. त्यानंतर लसूण आणि अद्रक टाकते. भरपूर कढीपत्ता टाकते कारण त्याने टेस्ट चांगली येते. त्यानंतर कोथिंबीर टाकते आणि आपण जो कांदा लाल भाजून घेतलेला तो मी टाकते पूर्ण. आता हे मी मिक्सरमधून काढून घेते. तर आपलं हे वाटण तयार आहे. तर एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे जे मी आमटीसाठी यूज करणार आहे. आता मी कढईमध्ये तेल घालून घेते. तेलामध्ये आपण जे वाटण करून घेतलं आहे ते टाकणार आहे. तर कढईमध्ये आपण वाटण जे टाकलं आहे ते आपण हलवून घेणार आहोत. आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं. जोपर्यंत ते एकजीव होत नाही आणि त्याला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचं चांगलं. ते खाली लागू नये याची काळजी घ्यायची आपल्याला मसाला. आता मी हे 4-5 मिनटं असंच परतून घेते तेलामध्ये. आता आपल्या वाटणाला तेल सुटायला लागलं आहे. त्याच्यामध्ये मी काळा मसाला घालते. पूर्ण 2 चमचे घालते. तर आपल्याला परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं.
मी काळा मसाला घातला आहे. तेव्हा मी 4-5 मिनिटं असं शिजवून घेणार आहे. आता आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे. त्याच्यामध्ये मी जे पुरण घेतलं होतं ते टाकून घेते. सगळं पुरण यूज केल्याने तिखट आणि थोडीशी गोड चव येते, त्याने आमटी छान लागते. तर मी आता ते पुरण पूर्ण मिक्स करून घेते मसाल्यामध्ये. आपल्याला पूर्ण मिक्स करायचं. पुरण मिक्स केल्यानंतर परत 2 मिनिटं गॅसवर तसंच मसाला ठेवते. आता आपल्या सारणाचा मस्तपैकी असा मसाल्याचा स्मेल सुटला. त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करते. मी आमटीसाठी आपलं जे डाळ शिजून पाणी राहतं ते यूज केलं आहे. अजून थोडं टाकून घेतली. तर यासाठी मी 5 मिनिटं झाकून ठेवते. तुम्ही पाहू शकता त्याला अशी चांगली तरी यायला लागली आहे. तर मी सगळं पाणी ॲड करते आता त्यामध्ये. पाणी टाकल्यानंतर मी चवीनुसार मीठ ॲड करते त्यामध्ये. आता आपण ह्याला एकदा हलवून घेणार आहोत. आता मी परत आमटीला 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवते मीडियम गॅस करून. तर आपले 2 मिनिटं झालेली आहेत आणि आपली कटाची आमटी रेडी आहे. पाहू शकता मस्त अशी तरी आली आहे. आता मी गॅस बंद करते आणि एका बाउलमध्ये काढून घेते. तर आपली कटाची आमटी रेडी आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.